नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ एस-एस-पी मेक अ ट्रेडिंग सिंपल अँड इझी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. काल आपण असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न पाहिलेला आहे. तो कसा बनतो आणि कुठे बनतो चार्टवरती हे आपण काल पाहिलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न पाहणार आहोत. डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा सेम असेंडिंग ट्रायंगल सारखाच आहे, फक्त त्याच्या अपोजिट आहे. आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. काल आपण जो असेंडिंग पाहिला होता चार्ट पॅटर्न, तो अप ट्रेंड जेव्हा चालू असतो तेव्हा तो अप ट्रेंडला आपल्याला बनताना दिसतो, आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा आपल्याला डाऊन ट्रेंडला बनताना दिसतो. आता तो कशा प्रकारे बनतो ते काल आपण पाहिलेलंच आहे, तरी पण मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. तर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला असेंडिंग ट्रायंगल चार्टवरती दिसतो. अप ट्रेंड जेव्हा चालू असतो तेव्हा प्राइस एक सपोर्ट रेजिस्टन्स फेस करते, आणि रेजिस्टन्स फेस करून खाली येते. खाली येऊन पुन्हा ती परत त्याच रेजिस्टन्सला जाऊन फेस करते किंवा टच करते आणि पुन्हा खाली येते. असं एक 2-3 वेळा त्या रेजिस्टन्सला टच करते प्राइस, आणि त्या टच केल्यानंतर आपल्याला एक चार्टवरती असा त्रिकोण टाईपमध्ये एक पॅटर्न तयार झालेला दिसतो. त्याच पॅटर्नला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बोलतो आपण. आणि ह्या ट्रायंगलला जेव्हा ब्रेकआउट दिसते, आणि सेम तसाच त्याच्याच उलटा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न असतो. पाहू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती. प्राइस वरनं जेव्हा खाली येत असते तेव्हा खाली आल्यानंतर प्राइस एक सपोर्ट घेते. सपोर्ट घेऊन वरती जाते, वरती जाऊन पुन्हा खाली येते. पुन्हा त्याच सपोर्टला प्राइस 2-3 वेळा टच करते. हे 2-3 वेळा टच केल्यानंतर एक आपल्याला ब्रेकआउट भेटतो त्या सपोर्टला. त्या सपोर्टला ब्रेकआउट झाल्यानंतर एक आपल्याला चांगली मुवमेंट मार्केटमध्ये दिसते अशी आलेली. तर पाहू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती असा ट्रायंगल तयार होतो चार्टवरती. तर त्याच ट्रायंगलला आपण डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न असं म्हणतो. तर कळलं तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग मधला फरक? फरक काही नाही, फरक एवढाच आहे, फक्त अप ट्रेंडला बनताना दिसतो आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडला बनताना दिसतो. तर आपण थोडे चार्टवरती उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथे तुम्ही चार्टवरती पाहू शकता, इथून प्राइस खाली पडते बघा, खाली मूव्ह करते प्राइस, खाली मूव्ह करते. आणि पाहू शकता इथे आपल्याला इथे असेंडिंग डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला दिसतोय आपल्याला इथे. आणि ह्या डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्नला ब्रेकआउट केल्यानंतर मार्केटने चांगल्या प्रकारे मुवमेंट दिलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे. म्हणजे प्राइस इथून पहा वरती गेलेली आहे, वरती जाऊन एक रेजिस्टन्स फेस केला प्राइसने. रेजिस्टन्स फेस केल्यानंतर खाली आली, खाली येऊन परत पुन्हा एकदा त्या जिथे मार्केटने आधी सपोर्ट घेतलेला आहे त्याच सपोर्टला प्राइस येऊन पुन्हा वरती गेली, वरती जाऊन पुन्हा खाली आली, आणि त्या सपोर्टला ब्रेकआउट केल्यानंतर एक चांगल्या प्रकारे मुवमेंट दिलेली आहे मार्केट. पाहू शकता तुम्ही इथे. अजून एक उदाहरण पहा इथे. इथे पण पहा तसंच आहे. प्राइस वरून खाली पडलेली आहे, खाली पडल्यानंतर इथे सपोर्ट घेतला बघा. सपोर्ट घेतल्यानंतर 1, 2, 3 वेळा त्या प्राइसने टच केलं त्या सपोर्टला, आणि 4थ्या-5व्या वेळी ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर पहा एक चांगल्या प्रकारे मुवमेंट दिलेली आहे मार्केट. तर लक्षात ठेवा, प्राइस जेव्हा वरून खाली पडत असते, खाली पडल्यानंतर जेव्हा सपोर्ट घेते पहिल्यांदा सपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा प्राइस वरती जाते, वरती जाऊन जेव्हा पुन्हा एक रेजिस्टन्स फेस करून खाली येते, तेव्हा खाली येताना पुन्हा त्या सपोर्टला टच करते प्राइस आणि पुन्हा वरती जाते. असं 2-3 वेळा प्राइस करते, आणि त्या 2-3 वेळा असा टच केल्यामुळे तो सपोर्ट वीक होतो. वीक झाल्यानंतर त्या सपोर्टला आपल्याला ब्रेकआउट भेटतो, आणि ब्रेकआउट भेटल्यानंतर तिथून एक चांगल्या प्रकारे मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटते. पाहू शकता इथे तुम्ही. अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया, हे तुम्हाला कळेल व्यवस्थित. इथे एक चांगलं एक्झाम्पल आहे. आणि हे दोन्ही पॅटर्न जे आहेत, असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, हे कॉमन चार्ट पॅटर्न आहेत. हे तुम्हाला डेली मार्केटमध्ये हे पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटतील बनताना. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, इथून प्राइस वर गेली, वरती जाऊन एक रेजिस्टन्स फेस केला. रेजिस्टन्स फेस केल्यानंतर बघा प्राइस खाली आली, खाली येऊन एक सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा थोडीशी वर गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा. आता इथे तुम्हाला गॅप दिसत असेल, पण आपण इथे याला सपोर्टच समजू, कारण सपोर्ट घेतला इथे मार्केटने. पुन्हा वरती गेली, आणि वरतून जेव्हा पुन्हा खाली आली, खाली येऊन नंतर ब्रेकआउट दिला पहा इथे रेड बेरिश कॅन्डलने, आणि ब्रेकआउट दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे मुवमेंट बघायला भेटते आपल्याला इथे मार्केटमध्ये. अजून आपण उदाहरण पाहूया. इथे पण पहा,
इथे पण एक चांगलं एक्झाम्पल आहे. प्राइस इथून खाली पडते, खाली पडल्यानंतर इथे सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतल्यानंतर वरती गेली, पुन्हा खाली आली आणि नंतर पुन्हा एक रेजिस्टन्स फेस केला आणि अशा प्रकारे एक ट्रायंगल आणि या ट्रायंगलच्या ब्रेकआउटला आपल्याला एक चांगली मुवमेंट दिसते पाहायला. पाहू शकता इथून ते कशा प्रकारे मुवमेंट दिलेली आहे मार्केटने. अजून आपण पाहूया एक्झाम्पल कुठे भेटतंय का. इथे पण चांगलं एक्झाम्पल आहे. इथून पहा प्राइस पडले खाली, खाली पडल्यानंतर प्राइस सपोर्ट घेऊन वरती गेली, परत पुन्हा खाली आली, पुन्हा खाली येऊन त्याच सपोर्टला पुन्हा प्राइसने फेस केला, वरती गेली आणि पुन्हा एक परत पुन्हा फेस केलं सपोर्टला. पहा 1, 2, 3 तीन वेळा टच केलं त्या सपोर्टला आणि चौथ्या वेळेला ब्रेकआउट दिलेला आहे प्राइसने चांगल्या प्रकारे. पहा इथून इथपर्यंत मार्केटने प्रॉफिट दिलेलं आहे. तसंच वरती पण पाहू शकता इथे एक चांगलं एक्झाम्पल. इथे पण पहा प्राइस वरती गेली, वरतून पुन्हा खाली आली, खाली येऊन ब्रेकआउट केला, ब्रेकआउट केल्यानंतर बघा कशा प्रकारे मुवमेंट दिलेली आहे मार्केटने. तर कळालं तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग चार्ट पॅटर्न कशा प्रकारे चार्टवरती आपल्याला पाहायला भेटतो. तर हे 2 चार्ट पॅटर्न आहे, हे तुम्ही चांगले चांगला अभ्यास करा या 2 चार्ट पॅटर्नचा. हे तुम्हाला वारंवार मार्केटमध्ये बनताना दिसतील आणि हे ब्रेकआउट झाल्यानंतर हे एक चांगल्या प्रकारे एक रिवॉर्ड देतात. आणि जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, हे दोन्ही पॅटर्न माझे फेवरेट आहेत. मी ह्याच 2 पॅटर्नला जास्त करून ट्रेड करतो माझ्या प्राइस ॲक्शनच्या ह्याच्यामध्ये. तर समजलं तुम्हाला कशा प्रकारे डिसेंडिंग आणि असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न बनतात चार्टवरती. तर मी जेवढे पण चार्ट पॅटर्न तुम्हाला शिकवलेले आहेत, त्या सगळ्या चार्ट पॅटर्नचा किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्नचा तुम्ही प्रॅक्टिस करा, अभ्यास. एकदा तुम्हाला सवय झाली, तर तुम्हाला ते पटकन मार्केटमध्ये ओळखता येतील चार्टवरती आणि तुम्हाला दिसतील पण पटकन आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.